सखी सावली काव्यांजली। लाडू घरी पोहोचले की नाही? तिचा फोन सुद्धा आला नाही। आशूनी काय पाठवलंय? खरंच या मुलीला ना काही काम धंदे नाहीये, सतत काहीतरी पाठवत असते। आता काय आहे? आता इथे या सगळ्यांसमोर मी तुला प्रपोज करतो। बोल, लग्न करशील माझ्याशी? ताई 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 थांब थांब थांब, प्लीज थांब, माझं ऐक जरा। अशा प्रकारे जाणं योग्य नाहीये। मधुरा, का नाही जायचंय तुला? तू घाबरते का त्यांना? अगं मी नाही घाबरत। बघ, आपण जर अशा प्रकारे गेलो ना तर आपणच चुकीचे ठरू। आधीच वृंदाने त्यांच्या मनात विष कालवलंय, दोघींनाही माझ्या विरोधात केलंय। त्यात पुन्हा यांनी मला बजावलंय की काही झालं तरी प्रीतम आणि निकिताचं लग्न लवकरात लवकर लावून द्यायचं म्हणून। तुझ्या नंदेला ना आधीच बेसन घालायला हवी होतीस। तिला घराबाहेर काढलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसती। हो ताई, मान्य आहे मला, आपण करू ते योग्य वेळ आली की। पण आता महत्वाचं काय आहे? आता महत्वाचं आहे प्रीतम आणि निकिताचं लग्न मोडणं आणि कुणाच्याही नजरेत चुकीचं न ठरता ते मोडणं। ह्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल खूप हुशारीने टाकावं लागेल ताई। आणि त्यासाठीच मी तुला इथं चर्चा करायला बोलवलं होतं, तू आली आणि फायरिंग सुरू केलीस। तू म्हणतेस ते बरोबर आहे, विचार करायला हवा। मधुरा, सापडला उपाय, सापडला। तू आता सगळं माझ्यावर सोड। हाँ काही बोल ना। लाडू अगं काय झालं? मला आशूने आत्ता एक व्हिडिओ पाठवला, त्यात तो नितीन। हो, आजच घडलंय सगळं। अगं पण काय झालं नक्की? मला सगळं सांग बघू। आणि तो नितीन कसा आणि कुठे भेटला तुला? अख्खाई अगं, मी रस्त्याने चालत जात होते आणि तो अचानक माझ्या समोर आला आणि त्यानंतर सांगतेस हे लाडू? खरंच प्रीतम अगदी देवासारखा धावून आला। हो अख्खाई, प्रीतमची खरंच खूप मदत झाली। पण तू मला तेव्हाच फोन करून का कळवलं नाहीस? त्या नितीनला ना चांगलाच वटणीवर आणला असता। माझ्या लाडूशी असा आगाऊपणाने वागण्याची हिंमतच कशी झाली त्याची? ते काय नाही, हे बघ लाडू, तू आत्ता निघ, मी सुद्धा येते। आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार करूया। भाऊ, वहिनी, मला माफ करा। तुम्ही आम्हाला सोडून गेलात। जाताना अंजलीला तुम्ही मोठ्या विश्वासाने आमच्यावर सोपवून गेलात, पण त्या विश्वासाला मी पात्र ठरू शकलो नाही। किती सहन करावं लागतं तिला। आज काका म्हणून मी काही करू शकत नाही याचं मला वाईट वाटतं। खरं तर त्या नितीनचा थोबाडच फोडावं वाटतं, पण हे प्रकरण वाढवलं ना तर त्याचा अंजलीलाच त्रास होईल याची काळजी वाटते। बरोबर आहे तुमचं म्हणणं। सध्या तरी गप्पच बसण्यात भलंय आपलं। हो, तो नितीन काही चांगला मुलगा नाहीये, एक नंबरचा खुनशी आहे, शिवाय पैसेवाला आहे। आज तो अंजलीशी काय वागलं पाहिलत ना? हो, तुम्ही जर का त्याच्या वाकड्यात शिरलत तर तो आपल्या सगळ्यांना त्रास देईल। त्याच्याशिवाय नकोच बाई।
आणि तुम्हाला तुमच्या पुतणीचा कितीही पुळका आला ना तरी हे नको ते धाडस करायला जाऊ नका, समजलं? शांत बसण्यातच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. अक्का अगं नको, माझ्यामुळे तू पोलीस स्टेशनला वगैरे नाही जायचं. आणि मला नाही वाटत मुळात त्याची काही गरज आहे. अगं प्रीतमने त्या नितीनला चांगला चोप दिलाय. पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही अशी धमकी दिली आहे त्यांनी. आणि मला नाही वाटत तो पुन्हा असा धाडस करेल. अगं लाडू, पण किती वाईट आहे हे सगळं. एखादा माणूस तुला रस्त्यात अडवतो आणि शी, माझा ना संताप होतो नुसता. अक्का अगं मला माहितीये तुला राग येतोय, पण प्लीज तू शांत हो ना. हे सगळं मिटलंय आता. तू म्हणतेस तो नितीन तुला त्रास देणार नाही, पण पुन्हा जर तो तुझ्या वाटेला गेला ना तर ताबडतोब मला कळव. नाही जरा जन्माची अद्दल घडवली ना तर बघ. अक्का जाऊ दे ना, आपण नको बोलूया या विषयावर. प्लीज तू टेन्शन नको घेऊ. एकतर आधीच तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. तू दाखवत नसलीस ना तरी मला माहिती आहे त्या ब्रेसलेट प्रकरणाचा तुला खूप त्रास झालाय. आणि आता ह्या प्रकरणात पडलीस ना तर भाऊजींना ते नाही आवडणार, उलट तुलाच पुन्हा ओरडतील. अगं नाही ओरडणार लाडू, उलट त्यांना कळलं ना तर ते नितीनवरच चिडतील. तुला बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा त्यांचं खोटं समोर आलं तेव्हा तुझ्या बाजूनेच बोलले ते. विसरलीस का? हे बघ, तू समजतेस तसे नाहीयेत ते. नाही अक्काई, तुझा ना आंधळा विश्वास आहे त्यांच्यावर. पण मला सगळं दिसतंय, मी सगळं बघतेय. ते तुझ्याशी असे वागतात ना मला अजिबात पटत नाही. आजही त्यांनी त्या श्रेष्ठताईंना ब्रेसलेट दिला. तुम्हाला कोणालाही सांगितलं नाही. किती दुखावलं त्यांनी तुला. तुला सांगू अक्काई, उद्या माझा नवरा जर असा वागला ना तर मी नाही राहणार त्याच्याबरोबर. सरळ मागे निघून ये. आई अगं काय करतेस तू? किती जोरात चिमटा काढलास तिला. कळवली ग बिचारी. सख्खी काकू आहेस ना तिची. हो, काकू आहे म्हणूनच हिला ताळ्यावर आणते. सध्या तोंड आणि वागणं दोघांवरचाही ताबा सुटत चाललाय तिचा. हे काय बोलणे, नवऱ्याचं घर सोडून माहेरी निघून येईन म्हणून? नवरा हा नवरा असतो. तो कसाही वागला ना तरी त्याचं घर हेच आपलं घर असतं. त्याने मारलं झोडलं तरी नवऱ्याच्या घरातून बाहेर पडायचं ते मेल्यावरच, समजलं? आई, तुला आता माझं बोलणं कडू वाटत असेल पण खरं तेच बोलते मी. आणि हा नियम फक्त हिलाच नाही बरं, आशूला सुद्धा लागू पडतोय. अगं मुलगी सासरी गेल्यानंतर कशी वागते यावर माहेरच्यांचा मान अवलंबून असतो. आणि आमचा मान हा राखला गेलाच पाहिजे. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून माहेरी निघून आलात ना तर आल्या पावली परत पाठवेन. मी बरा पाठवू देईन. मुलींच्या सुखापेक्षा आणि जीवापेक्षा आपला मान मोठा आहे का? हो, माझ्यासाठी आहे. आणि मुळात माझी काव्या कधीच चुकीचं वागणार नाही यावर विश्वास आहे माझा. पण ह्या कार्टीचा काही भरोसा नाही ना. तुला ना आता शेवटचं बजावते. लग्नानंतर काही कारण काढून घर सोडून जर इथे आलीस ना थारा मिळणार नाहीये इथे. तिला घरात घेण्याचा किंवा बाहेर काढण्याचा तुला काहीही अधिकार नाही आई. कारण ते घर तिच्या बाबांचं आहे. आणि हो आई, हेही लक्षात ठेव, मी माझ्या सासरी कशीही राहीन, काहीही सहन करेन. पण उद्या जर मला कळलं ना की माझ्या लाडूचा तिच्या सासरी छळ होतोय तर मी एक क्षण सुद्धा तिला तिथे थांबू देणार नाही. मी
मी स्वतः तिकडे जाऊन तिला घेऊन येईन. मुळात तिच्यावर तशी वेळच येणार नाही याची खात्री आहे मला. चांगला मुलगा, उत्तम घर शोधून देईन मी तिला. आई अगं, तिच्याकडे बघ तरी एकदा. खूप गुणी आहे आपली लाडू. भरभरून प्रेम करावं अशी आहे. तिला जप, तिचे लाड कर. हेच तर वय आहे ना तिचं लाड करून घेण्याचं. काव्या, तू काळजी करू नकोस. मी अंजलीची नक्की काळजी घेईन. प्लीज बाबा, तुम्ही लाडूची काळजी घ्या. लाडू, तू पण काळजी घ्या. आपण बोलू नंतर. मी ठेवते आता. हिनं माझ्या डोक्याला ताप केलाय आणि काव्या हिला जप म्हणून सांगते. ठीक आहे, आता बघच कशी जपते हिला. पुअर टिपिकल मिडल क्लास बायको. विशू, तुझ्या बायकोला गुंडाळणं किती सोपं आहे रे. मुळात एवढं माठ कोणी कसं असू शकतं? म्हणजे नवऱ्यावरती एवढा विश्वास. तू सांगितलंस आणि तिने विश्वास ठेवला, पटलं तिला. कमाल आहे रे. इतर आहेच टिपिकल, पण माझ्या कन्व्हिन्सिंग स्किल्सही कौतुक करायला हवंस ना तू. यावेळी फक्त तीच नाही, आई बाबांनाही पटलंय. बट थँक गॉड, सगळं निस्तरलं. मला टेन्शनच आलं होतं. नाही, घरापुरतं निस्तरलंय. माझ्यासाठी हा विषय संपलेला नाही. म्हणजे मला नाही कळलं. या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे माहिती आहे ना? प्रीतम, ज्यांनी हा सगळा इश्यू क्रिएट केलाय. ज्या दिवशी त्याला दणका दे त्या दिवशी हा विषय माझ्यासाठी संपेल. आणि तो दिवस लवकरच येईल. सॉरी 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 सॉरी. आय एम सो सॉरी. आज जे काही झालं ना त्याचं खूप वाईट वाटतंय रे मला. ते नको व्हायला हवं होतं. म्हण ना मला माफ केलंय. नाही, तू जोपर्यंत मला म्हणत नाही ना तू माफ केलंय तोपर्यंत मी नाही सोडणार तुला. काय वेडेपणा. तू काहीही म्हण, वेडेपणा म्हण, आगावपणा म्हण, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे, केलं मी माफ. थँक्स. आत्ता कुठे मला बरं वाटतंय. नेक्स्ट मी तुला याआधी सांगितलंय, असं काही करू नको जेणेकरून आई रागवेल. तुझ्या मनात जर का काही डाऊट होता तर मला येऊन विचारायचं ना. स्ट्रेट अवे घरी आलीस, आईला प्रश्न विचारायला लागलीस, तिच्यावर अविश्वास दाखवलास. प्रीतम, तुला माहिती आहे ना मी तुझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे. अरे पण तो पॉझिटिव्हनेस कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे ना. एक लक्षात ठेव, आईवरती दाखवलेला अविश्वास म्हणजे माझ्यावरती ट्रस्ट नसल्यासारखा आहे. सॉरी प्रीतम, खरंच मनापासून सॉरी. ह्यानंतर मी कोणावरही अविश्वास दाखवणार नाही, कोणालाही हर्ट करणार नाही. प्रॉमिस. हे मी काय म्हणते, आपण बाहेर जाऊयात का? मी तुला छानपैकी ट्रीट देते. अच्छा, काय ट्रीट देणार आहेस? डिनरला जाऊयात, मस्त एन्जॉय करूयात. तुझाही थोडासा मूड फ्रेश होईल. चल ना, चल लवकर चल.
आई अहो मला सांगायचं ना, मी केलं असतं. नाही असू दे ग. आई तुम्हाला माझ्याशी आणि लाडूशी तिच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं ना. आज बोलणं होऊ शकलं नाही. मी तिला उद्या सकाळी बोलवू का? नाही उद्या सकाळी नको. उद्या सकाळी मला एका ठिकाणी जायचंय. आता महत्वाचं आहे प्रीतम आणि निकिताचं लग्न मोडणं. कुणाच्याही नजरेत चुकीचं न ठरता ते मोडणं. अगं फार महत्वाचं काम आहे. मी सांगते तिला कधी बोलवायचं ते. हं? बरं मी आहे. हो. मधुराचा प्रॉब्लेम तातडीने सोडवायला हवाय. उद्या तीच मोहीम पार पाडायची. अंजली, ए अंजली, अगं पोळ्या आण ना लवकर. इथं मी ताटं वाजवत बसायचंय का की ताटं खाऊ आता? हो काकू आणते. काय झालं? चटका बसला? आता ना याची सवय करून घे, कारण इथून पुढे आयुष्यात तुला चटकेच बसणार आहे. नितीन बरोबर जे काही तमाशे केलेस ना, व्हिडिओ गावभर झालाय, त्यामुळे हेच नशीब येणार आहे तुझ्या. काकू अगं पण मी खरंच काही चुकीचं केलेलं नाहीये. प्रीतमने सांगितलंय ना तुला. ए, त्या प्रीतमचं नावही घेऊ नकोस. पाहिलं ना पूजेला तुझ्या कसा मागे मागे करत होता. तो एक तसा आणि हा दुसरा नितीन भर रस्त्यात लग्नासाठी मागणी घालतोय. तुला राजकन्या झाल्यासारखं वाटत असेल ना हे दोघं मागे लागल्यामुळे. श्रीमंता घरची माणसं तुझ्या समोर अशा पायघड्या घालतील असंही वाटत असेल. पण हा विचार मनातून लगेच काढून टाकायचा, कारण यापुढे तुझ्या आयुष्यात अशी फरफट होणार आहे ना की ह्या घरात सुखी होते असं वाटणार आहे तुला. समजलं? नाहीतर काय, एकही धड मुलगा सांगून येणं तुझ्या नशिबात नाहीये हे लक्षात ठेव. माझी अक्काई माझ्यासाठी जे ठरवेल तेच माझं नशीब आहे. अगं तुझं नशीबच फुटकं आहे. त्याला तुझ्या अक्काई तरी काय करणार? पण तुझ्या फुटक्या नशिबाची झळ आम्हाला लागू नको देऊस, म्हणजे झालं. मला नाही माहिती. तुला कधीच काही माहिती नसतं. तू पण त्याची लीला आगाध आहे. प्रसिद्ध माणूस आहेस तू, स्वतःच्या मर्जीचा मालक आहेस, भरभरून सुख समृद्धी आहे. आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या घडल्या, पण काय पुढच्या काळात काही गोष्टी बदलणार आहेत. तुझा येणारा काळ मला स्पष्ट दिसतोय. काय दिसतंय तुम्हाला? फार वेगळा काळ सुरू होणार आहे तुझ्या आयुष्यात, फार फार वेगळा, तोही लवकरच. सॉरी, पण मला काय अचीव्ह करायचं आहे ते क्लिअर, आणि पुढे काय होणार आहे तेही मला माहिती आहे. भ्रम आहे तुझा. तुला वाटतं तसा सगळ्या गोष्टी घडणार नाहीत. त्याचा खेळ अजून कुणालाच कळाला नाही बाळा. तुझ्या आयुष्यात एक अनपेक्षित धक्कादायक वळण येणार आहे.
सुरुवातीला त्या गोष्टीचा तुला खूप त्रास होईल, पण नंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. तुझ्या भल्यासाठीच नियतीने ही रचना केलेली आहे. अहो कसलं वळण, काय बोलताय तुम्ही हे सगळं? निक्स प्लीज वेट. उगाच पॅनिक होऊ नकोस. पुढे काय होणार आहे याचा विचार आत्ता कशाला करायचा आहे? आपण प्रेझेंटमध्ये जगायचं असतं, हा मुवमेंट एन्जॉय करायचा असतो. मान्य आहे मला, पण तू जरा थांब. मला खरंच हे समजून घ्यायचंय प्रीतम. तुम्ही सांगा ना, तुम्ही काय सांगत होतात? अहो पण आमचं तर आता खूप छान चाललंय ऍक्च्युली, आणि भविष्यात तर आम्ही आता लग्न सुद्धा करणार आहोत. हसताय काय? हसण्यासारखं काय याच्यात? तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते स्पष्ट सांगा. काय झालं? एवढे सिरियस का झाला तुम्ही? लग्नानंतर ती मला खूप त्रास वगैरे देणार आहे का? नाही म्हणजे जाणून घेतो ना. काय प्रीतम, हे बघा किती छान आहे आमची पेअर. ते तुम्ही जे काय म्हणतात ते 7 जन्म वगैरे, 7 जन्म आम्ही एकत्रच असणार आहोत. मेड फॉर इच अदर. आणि तुम्ही जे सांगत होतात ते धोका वळण, ते त्याचा लग्नाशी काही संबंध नाहीये ना? आहे, लग्नाशीच संबंध आहे. तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये.